बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहरात लवकरच 100 खाटांची सुविधा असलेलं स्त्री रुग्णालय कार्यान्वित होणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात 100 खाटांच्या नव्या स्त्री रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। यात 10 खाटांचं आयसीयू तर 12 खाटांचे नवजात बालकांवर उपचार करता येतील असं NICU युनिट उभारण्यात आलं आहे। या ठिकाणी गंभीर रुग्णांवर देखील शस्त्रक्रिया केली जाणार असल्यानं श्री भाऊसाहेब हिरे रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे। रुग्णालयासाठी लागणारे तज्ञ डॉक्टर्स 50 परिचारिका देखील कार्यरत आहेत। लवकरच धुळेकरांच्या सेवेत स्त्री रुग्णालय कार्यान्वित होईल असं आश्वासन रुग्णालय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी सांगितलं आहे। सर नेमकं किती त्याचा एकूण खर्च आहे आणि नेमकी किती खाटांचं हे रुग्णालय आहे काय सांगाल? आपल्याला बघायला गेलं तर 2018 मध्ये एक 100 बेडेड स्त्री रुग्णालयासाठी 3,63,81,000 एवढा निधी मिळाला होता की ज्याच्यात आपल्याला जुन्या इमारतीचंच नूतनीकरण स्त्री रुग्णालय चालू करायचं होतं। मात्र जेव्हा जुन्या रुग्णालयाचं नूतनीकरण करण्याचा विषय आला त्याच्यात बऱ्याच अडचणी आम्हाला लक्षात आल्या आणि त्या पद्धतीने काम केल्यानंतर ते रुग्ण हिताच्या दृष्टीने योग्य असणार नाही। त्यामुळे आम्ही आणि PWDने त्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्ही त्या रुग्णालयासाठी सूत्रप्रमा करून नंतर 2023 मध्ये 9,68,00,000 आम्ही मान्य करून डिपार्टमेंटकडनं घेतले आणि त्याच्यामुळे आम्हाला एक सुसज्ज असं एक पूर्ण नवीन इमारत तयार करून ते रुग्णालय चालू करण्याच्या दृष्टीने आम्हाला ती मदत झाली। आता ह्या रुग्णालयामध्ये आपल्याकडे 100 बेडे महिला व बाल असं या रुग्णालयामध्ये समावेश आहे। इथे विशेष करून जो फोकस आहे जे आपलं लक्ष आहे ते माता व बाल यांच्या आरोग्यावर व त्यांच्याशी संबंधित अडचणींवर आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे। तर आता यामध्ये ICU असणार आहे, लहान मुलांसाठी SNCU म्हणून एक प्रकार असतो की जेव्हा जन्मता बाळ काही अडचण आली तर त्याला जे ट्रीटमेंट देण्यात लगेच द्यावी लागते त्याच दृष्टीने जे युनिट लागतं ते युनिट ह्या आपल्या याच्यात असणार आहे, हॉस्पिटलमध्ये असणार आहे। त्यानंतर महिलांसाठीच्या ज्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात त्याला जो बॅकअप ICUच्या माध्यमातून दिला जातो तो ICU आपल्याकडे 8 ते 10 बेडेड ICU आपल्याकडे असणार आहे। आणि तसंच ज्या काही स्पेशालिटीचे लोक आपल्याला ह्या रुग्णांना सेवा देण्यासाठी किंवा या क्षेत्रात आपल्याला लागतात ते सर्व तज्ज्ञ लोक आपल्याकडे ऑलरेडी कार्यान्वित आहे। फक्त वर्ग 1 ची काही पदं रिक्त आहेत तीही कालांतराने भरली जातील। आता हे तेवढं सांगून द्या। तर आता सर्व बघता हॉस्पिटल सुरू होण्यासाठी आता कोणतीही अडचण तशी राहिलेली नाही। PWDने काम पूर्ण केलेलं आहे, इलेक्ट्रिकने काम पूर्ण केलेले आहे आणि उपकरणे साधन सामुग्रीही आपली जवळपास सर्व खरेदी झालेली आहे। आता फक्त काही वर्ग 4 ची काही ठराविक पदे आहेत ती आता थोडी येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याचा पाठपुरावा घेऊन ती भरली गेली की रुग्णालय अतिशय स्वच्छ व आनंददायी वातावरणात चालू करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत आणि रुग्णांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा आमचा नियोजन आणि प्रयोजन आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।